नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 20. श्रीकांत बिझनेसच्या संदर्भात जागतिक दौऱ्यावर चालला होता. आपल्या कंपनीचा स्टॅटिस्टिकल डाटा तयार करण्यात तो व्यस्त होता. त्याच्या कंपनीचे शेअर जगभरातील स्टॉक एक्सचेंजमध्ये येणार होते. त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कंपनीने ESPO म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅनची सुरुवात केली होती. भारतात ही संकल्पना अजून तशी नवीन होती. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला स्टॉक ऑप्शन्स मिळाले होते. त्यामुळे श्रीकांत लक्षाधीश बनला होता. श्रीकांतला खरं पाहता पैशाचा काहीही हव्यास नव्हता. पैसा त्याच्या मागे लागला होता. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातून आलेल्या व्यक्तीला आपण काही वर्षात इतकं श्रीमंत होऊ असं स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. श्रीकांत आणि श्रीमतीची गणना आता नवश्रीमंतांच्या वर्गात होऊ लागली होती. घरात नोकर चाकर, 2 ड्रायव्हर, स्वयंपाकी आणि नोकरानी. आता श्रीकांतकडे मर्सिडीज बेन्झ गाडी होती. श्रीमतीलाही स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर होताच. श्रीकांतच्या मनात आपल्या प्रतिष्ठेला साजेसा कफ परेड किंवा मलबार हिलवरच्या भपकेबाज घरात राहायला जायचं होतं. श्रीमतीला त्याने एखादा उत्तम इस्टेट एजंट गाठून घर बघायला सांगितलं होतं. परंतु श्रीमतीने अजून तरी त्यात फारसा रस दाखवलेला नव्हता. तिला तिचं सध्याचं घर खूप आवडलेलं होतं. ती येथे चांगली रुळलेली होती. त्यामुळे तिला येथून हलण्याची इच्छा नव्हती. श्रीकांत वर्ल्ड टूरला निघण्याच्या अगदी थोडे दिवस आधी श्रीमती तापाने चांगलीच आजारी पडली होती. फ्लू, सर्दी, खोकला आणि त्या सर्वांबरोबर प्रचंड अशक्तपणाही. पण आपल्या तब्येतीची पर्वा न करता तिने श्रीकांतची महिन्याभराची बॅग पॅक करून दिली. तिची अवस्था पाहून श्रीकांत तिला रागावला. श्रीमती, तू माझ्याकडे मुळीच लक्ष देत नाहीस हं. तू दिवसभर नुसती बाल्कनीत बसून समुद्राकडे बघत असतेस. त्या समुद्राचं वारच तुला बाधलंय. तू जर आता आजारी पडलीस ना तर माझा सगळा प्रोग्राम विस्कळीत होऊन जाईल. मला जायलाच हवं. मी जर नाही गेलो तर कंपनीला फार मोठा फटका बसेल. तुला हे समजत नाही का? त्यावर श्रीमती शांतपणे म्हणाली, हे बघ श्री, मी दिवसभर समुद्राकडे बघत बसण्याचा आणि तुझ्या दौऱ्याचा तसा काहीच संबंध नाही. माझी प्रकृती कशीही असली तरी तू जा. श्रीकांत त्यावर मृदूपणे म्हणाला, अगं श्रीमती, मी रागावलो त्यामागे काही हे कारण नव्हतं. तुला बरं नसताना मी जर गावाला गेलो तर मला फार काळजी वाटते. अजिबात चैन पडत नाही. मी नसताना तुला कोणतीही मदत लागली तर हरीशला फोन कर. हरीश हा श्रीकांतचा ऑफिसमधील कनिष्ठ सहकारी होता. पण दोघेही IITत असताना वर्गमित्र होते. त्यामुळे त्या दोघांची चांगली मैत्री होती. श्रीकांत निघाला आणि श्रीमती परत जाऊन झोपली. तिने श्रीकांत समोर उसनाधीर आणला होता खरा, पण आता मात्र ती अगदी खचून गेली. काहीतरी होऊन श्रीकांत हा दौरा रद्द करून परत घरी येऊ दे. त्याच्या विमानात टेक्निकल डिफिकल्टी निर्माण होऊन त्याची फ्लाईट कॅन्सल होऊ दे व त्याला त्या दिवशी जाताच येऊ नये अशी प्रार्थना तिचं मन वारंवार करू लागलं. आता आपल्या अगदी जवळ कोणीतरी बसलेलं असावं, आपली शुश्रूषा करावी अशी तीव्र इच्छा तिच्या मनात येऊ लागली. पण इथे येऊन कोण बसणार आपल्याजवळ? आपली आई. पण आईला तिला त्रास द्यावासा वाटेना. दुसऱ्या दिवशी तिचा ताप आणखीनच वाढला. तिला नीट श्वासही घेता येत नव्हता. आपल्या भव्य दिमागदार बेडरूममध्ये भल्या मोठ्या पलंगावर ती एकटीच पडून राहिली. स्वयंपाक्याने सुट्टी घेतली होती. कामवाली बाई सगळं काम उरकून घरी गेली होती. श्रीमतीच्या मनात वेडेवाकडे विचार पिंगा घालू लागले. खूप रात्र झाली होती. इथे या घरात एकाकीपणे आपल्याला मरण जरी आलं तरी कुणाला कळणार सुद्धा नाही असं तिला वाटू लागलं. या इतक्या संपत्तीचा, ऐश्वर्याचा फायदा तरी काय असं ती विषादानं स्वतःशीच म्हणत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कामवाली बाई आली. तिने अनेकदा बेल वाजवली पण कुणीच दार उघडेना. त्यामुळे ती घाबरली आणि शेजाऱ्यांकडे गेली. त्यांच्याकडे घराची जादा किल्ली ठेवलेली होती. शेजाऱ्यांनी दार उघडलं व सर्वजण काळजीने श्रीमतीच्या बेडरूममध्ये आले. बघतात तर काय, ती बेशुद्धावस्थेत पडलेली होती. तिच्या अंगात खूप ताप होता. हे पाहून त्यांना धक्का बसला.
ते तिला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले. कुणीतरी हरीशला कळवलं. हरीश आपली पत्नी प्रभा आणि श्रीमतीची मैत्रीण वंदना यांना बरोबर घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर म्हणाले, तसं काळजीचं विशेष काही कारण नाही, पण पेशंटच्या सोबत कुणीतरी इथे हॉस्पिटलमध्ये थांबलं तर बरं. वंदना हरीशला म्हणाली, तुम्ही ताबडतोब श्रीकांतला फोन करा. न जाणो काही बरं वाईट झालं तर. पण हरीशला श्रीकांतचा स्वभाव नीट माहीत होता. अगदी आणीबाणीची परिस्थिती ओढवल्याशिवाय श्रीकांत आपला दौरा अर्ध्यावर सोडून परत येणं शक्यच नाही, हे तो पूर्णपणे ओळखून होता. तो म्हणाला, मिस्टर देशपांडे परत येण्यास तसे काही दिवस आहेत. आपण एक प्रायव्हेट नर्स आणून ठेवूया. त्यांची काळजी घ्यायला. पैशाचा काहीही प्रश्न नाही. वंदनाला त्याच्या तोंडचे शब्द ऐकून धक्काच बसला. आपली पत्नी इतकी आजारी असताना तिला असं एकटीला टाकून एखादा पती दौऱ्यावर निघून जाणं तिच्या मध्यमवर्गीय मनाला पटत नव्हतं. तिने असं कधी कुठे पाहिलेलं नव्हतं. तिला स्वतःला प्रसव वेदना सुरू असताना तिचा प्रमोद सर्व काळ तिच्या उशापायशाशी कसा बसून होता याची तिला आठवण झाली. तिच्या बाळाच्या जन्मानंतर तो 1 महिन्याची रजा घेऊन घरी मदतीला राहिला होता. प्रमोदला बाळंतपणाच्या वेदनांचा त्रास आपल्या पत्नीहून अधिक झालेला दिसतोय, असं त्यावेळी डॉक्टर गमतीने म्हणाले सुद्धा होते. आपल्या बेशुद्ध अवस्थेतील मैत्रिणीकडे पाहून वंदनाला तिची कीव आली. उमदा देखना पती, हवा तेवढा पैसा, पण त्याचा उपयोग काय? वर्षातील कितीतरी दिवस तो कामानिमित्त घराबाहेरच असायचा. आपल्या करिअरचं महत्व त्याला अधिक होतं. तिच्या सासरची माणसं तिच्याविषयी नेहमी वाईट बोलायची. तिला अजून मुलंही होत नव्हतं. वंदनाच्या आईला अनेकदा श्रीमतीच्या परिस्थितीचा हेवा वाटायचा, पण वंदनाला मात्र कधीही तसं वाटलं नाही. आजवर आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल तिला फारच समाधान वाटलं. श्रीमतीच्या आयुष्यापेक्षा तिचं आयुष्य कितीतरी पटीने उत्तम होतं. श्रीमतीच्या तुलनेत तिच्या आयुष्यात कितीतरी प्रेम, माया आणि स्नेह होता. श्रीमतीने एकाकीपणे इतकी वर्ष कशी काढली असतील असं तिला वाटलं. काही दिवसांनंतर श्रीमतीची प्रकृती सुधारली. तिने डोळे उघडल्यावर जेव्हा आपल्या मैत्रिणीला आपल्याजवळ बसलेलं पाहिलं, तेव्हा तिला खूप आनंद झाला. श्रीमतीने हॉस्पिटलमधून स्वतःला घरी परत जाण्याऐवजी आपल्या घरी येऊन काही दिवस राहावं, विश्रांती घ्यावी असा वंदनाने खूप आग्रह केला. पण श्रीमतीने तिचं ऐकलं नाही. वंदनाची मुलं लहान होती. तिच्यावर भार होऊन राहण्याची श्रीमतीची इच्छा नव्हती. 1 आठवडाभर हॉस्पिटलमध्ये काढल्यावर श्रीमती आपल्या घरी परत आली. तिने सर्वात प्रथम कोणती गोष्ट केली असेल तर हरीशने श्रीकांतला आपल्या आजारपणाविषयी काहीही सांगू नये अशी त्याला कळकळीची विनंती केली. तिच्या आजारपणाविषयी ऐकून तो तिकडे उगीच अस्वस्थ होईल आणि त्याच्या कामावर त्याचा परिणाम होईल असं तिचं मत होतं. हरीशला ते ऐकून धक्का बसला. या जागी जर आपली बायको प्रभा असती तर तिने या गोष्टीचा केवढा गजब केला असता. 10 वेळा आपल्याला फोन करून घाबरवलं असतं असं त्याच्या मनात आलं. पण त्याचबरोबर आपल्या आजारी पत्नीला एकटं सोडून आपणही ऑफिसच्या कामात स्वतःला एवढं झोकून घेतलं नसतं असंही त्याच्या मनात आलं. श्रीमती ही खरोखरच अनन्यसाधारण स्त्री होती. आपल्या पतीची तिला किती काळजी होती. त्याच्या कामाविषयी केवढा आदर होता. त्याच्या करिअरच्या आड कुठलीही गोष्ट येऊ नये यासाठी तिची सतत धडपड चालायची. आपल्या हातात पेटलेली मशाल घेऊन स्वतः अंधारात रस्ता तुडवत आपल्या पतीचं भविष्य प्रकाशमान करण्यासाठी धडपड करणारी ती स्त्री होती. पण तिच्या अंगच्या या सर्व गुणांची श्रीकांतला फारशी कदर नव्हती. बाकीच्या स्त्रिया कशा वागतात याची त्याला साधी जाणीव सुद्धा नव्हती. त्याच्या हातात एक अनमोल हिरा होता आणि तो यशाच्या गारगोट्या गोळा करत धावत होता. भाग 21. एक दिवस अचानक श्रीमतीच्या नावाने एक पत्र आलं. पाकिटावरचं हस्ताक्षर ओळखीचं दिसत होतं. प्रिय श्रीमती, मी तुझ्या पत्राला यापूर्वी उत्तर द्यायला हवं होतं, पण जमलंच नाही. त्याबद्दल सॉरी. तू पाठवलेलं न्यू इयर कार्ड मिळालं. जरा उशिराच. डोरोथी तर्फे अर्थात माझ्याकडून मी त्याबद्दल तुझे आभार मानतो. श्रीकांतलाही आमचा दोघांचा नमस्कार सांग. श्रीमती, खूप वर्षापूर्वी तू तुझ्या देशाविषयी बोलत असताना तेथील ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठिकाणांविषयी मला सांगितलं होतंस. तुला कदाचित हे आठवत नसेल, पण मला आठवतंय. तुमच्या संपूर्ण देशाचा दौरा करायचा असेल
तर किमान 6 महिने तरी लागतील, असं तू त्यावेळी म्हणाली होतीस. सध्या मला 3 महिने सुट्टी आहे. त्या काळात भारतात यायचं असं मी ठरवलंय. तू ज्या स्थळांचं वर्णन केलं होतंस, ती सगळी डोळ्यांनी बघायची माझी मनापासून इच्छा आहे. श्रीमती, माझ्या या दौऱ्यात तू माझ्या बरोबर येऊ शकलीस तर मला फार आनंद होईल. पण जर तुला ते शक्य नसेल, तर तू माझ्या संपूर्ण दौऱ्याचा आराखडा बनवून आणि माझ्या निवासाची व्यवस्था करून त्याचे तपशील मला पाठवू शकशील का? मी थेट मुंबईलाच यायचं म्हणतोय. तुझ्या उत्तराची वाट बघत आहे. कळावे. प्रोफेसर कॉलिन्स. हे पत्र वाचून श्रीमती हर्षभरित झाली. या पाहुण्यांचा सहवास मिळणार ही खरोखरच आत्यंतिक आनंदाची गोष्ट होती. आजवर इतकी वर्ष ती शिकांच्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करत होती. हे सगळे पाहुणे कॉर्पोरेट वर्ल्डमधले असत. त्यांना भारताविषयी जो काही इंटरेस्ट होता तो फक्त व्यावसायिकच होता. त्यांच्या दृष्टीने भारत म्हणजे स्वस्तात सॉफ्टवेअर मिळण्याची जागा. भारत दर्शन याचा अर्थ गोव्याच्या बीचवर जाऊन मनसोक्त सूर्यस्नान करणे, ताजमहाल बघायला जाणे, चांदीचे दागिने विकत घेणे, फक्त पंचतारांकित हॉटेलात राहणे आणि परत येणे एवढाच होता. त्या लोकांना खऱ्याखुऱ्या भारताची माहिती कधीच होण्याची शक्यता नव्हती. पण त्यांना त्यात रसही नसायचा. खरं तर हे असले पाहुणे श्रीमतीला मुळीच आवडत नसत. परंतु कर्तव्य बुद्धीने ती त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य करत असे. श्रीकांत त्यांच्याकडे आपले व्यावसायिक सहकारी याच नात्याने बघत असे. ते लोक जेवायला घरी आले की तो चेहऱ्यावर नेहमीच हास्य आणून त्यांना म्हणायचा, फार छान वाटलं तुम्ही घरी आलात म्हणून. दिवस अगदी छान गेला बुवा. किंवा तुम्हाला भेटून फारच बरं वाटलं. पण अर्थात हे सगळं वरवरचं असायचं. गेले काही महिने तर श्रीमतीला या सगळ्या डिनर पार्ट्यांचा इतका कंटाळा आलेला होता की तिला पार्टीतून उठून निघून जावंसं वाटायचं. परंतु ते केवळ हिस्ट्रीची आवड असणारी पूर्वीची श्रीमती नव्हती. ती आता एका बड्या कंपनीचे डायरेक्टर श्रीकांत देशपांडे यांची पत्नी होती. प्रोफेसर कॉलिन्स यांचं पत्र आलं तेव्हा श्रीकांत परदेश दौऱ्यावर गेलेला होता. त्यामुळे प्रोफेसर कॉलिन्सच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याबरोबर भारताचा दौरा करणं श्रीमतीला मुळीच अशक्य नव्हतं. अचानक आपल्याला पंख फुटले आहेत असं श्रीमतीला वाटू लागलं. ती अक्षरशः हवेवर तरंगू लागली. तिने कॉलिन्स यांच्या भारत यात्रेची अगदी तपशीलवार योजनाबद्ध आखणी केली. प्रोफेसर कॉलिन्स यांना तब्बल 5 वर्षांनी भेटत होती. ते जरा वृद्धत्वाकडे झुकले होते, पण त्या मानाने थकलेले मात्र दिसत नव्हते. त्यांचा पूर्वीचा कामाचा झपाटा अजूनही तसाच होता. कदाचित त्यांच्या ज्ञानपिपासू वृत्तीनंच त्यांना तरुण ठेवलं असावं असं तिच्या मनात आलं. त्यांच्या प्रवासातील पहिला टप्पा होता फतेपूर सिक्री, भारतातील प्राचीन मुघल साम्राज्याची राजधानी. त्या ठिकाणी प्रोफेसर कॉलिन्सना घेऊन गेल्यानंतर श्रीमतीच्या मनात सुप्तपणे दडून बसलेली इतिहासाची विद्यार्थिनी परत एकदा जागृत झाली आणि तिने गाईडचं काम अतिशय आवडीने आपल्या अंगावर घेतलं. या ठिकाणी घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटना तिने त्यांना ऐकवल्या. सुफी संत सलीम चिश्तींच्या दर्ग्याकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या. मुघल सम्राट अकबराची पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांनी पूर्ण केली असं म्हणतात. आज इतक्या शतकांनंतर सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती होतेच. आजही पुत्रप्राप्तीची इच्छा असलेले सगळे लोक सलीम चिश्तीच्या दर्ग्यापाशी येऊन प्रार्थना करतात, श्रीमती म्हणाली. ते तेथून निघाले. ते ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या उज्जैन या शहराच्या भेटीला गेले. उज्जैन शहराबद्दलच्या अनेक आख्यायिका श्रीमतीला मुखोद्गत होत्या. त्यानंतरचा टप्पा होता मांडूगडाचा. तेथील अप्रतिम सुंदर असे राजवाडे आणि राजा बाज बहादर व राणी रूपमती यांची प्रेम कहाणी यासाठी हे स्थळ प्रसिद्ध होते. श्रीमती जेव्हा एखाद्या विशिष्ट ऐतिहासिक स्थळाचा इतिहास प्रोफेसर कॉलिन्सना सांगायची तेव्हा ती त्याच्या जोडीने त्या स्थळाशी निगडीत असलेल्या लोककथा सुद्धा आवर्जून सांगत असे. श्रीमतीचा इतिहासाशी केवढा सखोल आणि चिरस्थायी स्वरूपाचा अनुबंध जुळलेला होता हे पाहून प्रोफेसर कॉलिन्स थक्क झाले. उत्तर आणि मध्य भारताचा त्यांचा दौरा जवळपास 2 महिने चालला होता. आता ते प्रवासाच्या अंतिम टप्प्याची तयारी करत होते. इतक्यात श्रीमतीला घरून श्रीकांतचा फोन आला. त्यांचं तिच्याशी महत्वाचं काम होतं. दौरा अर्ध्यात सोडून तिने तातडीने घरी यावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे क्लायंट येणार होते. त्यांची खातिरदारी फार व्यवस्थित होणं गरजेचं होतं. त्यासाठी श्रीमतीने घरी यावं असं त्याने सुचवलं. ते ऐकून श्रीमती अत्यंत निराश झाली.
तिने प्रोफेसर कॉलिन्स यांच्या राहिलेल्या सर्व दौऱ्याची व्यवस्थित आखणी करून दिली आणि ती मुंबईला परत आली. 2 महिन्यांच्या दौऱ्यानंतर ती खूप थकलेली होती, पण ती खूप आनंदात होती. कित्येक दिवसानंतर तिने इतके समृद्ध अनुभवांनी भरलेले 2 आठवडे अत्यंत आनंदात घालवले होते. आपल्या आवडत्या विषयात ती अगदी पूर्णपणे बुडून गेली होती. कराचीला जात असताना प्रोफेसर कॉलिन्स श्रीमतीला भेटायला आवर्जून थांबले. उरलेल्या दौऱ्यात त्यांनी जे काही पाहिलं त्याची नोंद त्यांनी आपल्या नोंदवहीत अगदी सविस्तर करून ठेवली होती. ती त्यांनी श्रीमतीला दाखवली. ती टिपणे वाचताना श्रीमतीला फारच आनंद झाला. तिने त्यांना काही दुरुस्त्या पण सुचवल्या. श्रीकांत बँकॉकला गेलेला असल्यामुळे त्याची आणि प्रोफेसर कॉलिन्सची भेट होऊ शकली नाही. त्यांचा परतीचा दिवस उजाडला. त्यांच्या सहवासात इतके दिवस घालवायला मिळाले, त्यांच्याबरोबर सहलीला जाता आलं याचा श्रीमतीला खूप आनंद झाला होता. पण जसे ते जायला निघाले तसं तिच्या मनावर खिन्नतेचं सावट पसरलं. आता परत आपण आणि आपलं एकाकी आयुष्य तिच्या मनात आलं. श्रीमती आणि प्रोफेसर कॉलिन्स समुद्राकडे एकटक बघत बाल्कनीत बसले असताना प्रोफेसर तिला म्हणाले, श्रीमती, कसला विचार करतेस? सर, मी नेहमी खूप एकटी एकाकी असते. त्याचाच विचार करतीये. कधी कधी मनावर त्याचा खूप ताण येतो. श्रीमती, मी तुला एक सल्ला देऊ का? अर्थात तुला चालणार असेल तरच. प्रत्येकाच्या अंतर्मनात एक मूलभूत आनंद भरलेला हवा आणि हा आनंद आत्मविश्वासातून येतो. तुम्ही जर एखादं काम जीव ओतून करत असाल तर हा आत्मविश्वास तुमच्या अंगी येतो. प्रोफेसर पुढं म्हणाले, एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तुझं इतिहासाबद्दलचं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. पूर्वी तू बदामीचं वर्णन मला कसं करून सांगितलं होतंस ते अजूनही आठवतं मला. फारच उत्कृष्ट होतं ते. आता तर तू आणखी परिपक्व झाली आहेस. तुझी इतिहासाच्या संदर्भातील क्षितिजं विस्तारली आहेत. तुझ्या ज्ञानाला खोली प्राप्त झाली आहे. मला वाटलं होतं एकदा लग्न झालं आणि विशेषतः घरात लक्ष्मी पाणी भरत असल्यावर तुझ्या बुद्धीला गंज चढून गेलेला असेल. तू आळशी आणि जराशी अहमन्य झालेली असशील. पण तसं अजिबात झालेलं दिसत नाही. तू जराही बदललेली नाहीस. किंबहुना जो काही थोडाफार बदल झालेला मला दिसतोय तो चांगलाच आहे. तुझे विचार आता जास्त सुस्पष्ट आणि सखोल आहेत. श्रीमती, तुला जर पीएचडी करायची असेल तर ती तू अजूनही करू शकतेस. इथे वयाचा काही प्रश्न येत नाही. मी तुला स्कॉलरशिप सुद्धा मिळवून देईन. तुझ्यासारख्या व्यक्तीला जुने धागे परत हातात उचलून घेऊन नव्याने सुरुवात करणं काही जड जाणार नाही. निर्णय सर्वस्वी तुझाच राहील. फक्त या प्रस्तावावर नंतर विचार कर. एवढं बोलून प्रोफेसर कॉलिन्स यांनी श्रीमतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर त्यांना एक प्रकारची खिन्नता आणि अमर्याद असहाय्यता दिसून आली. ते पुढे म्हणाले, हे बघ, आयुष्यात प्रत्येकालाच ही बुद्धिमत्तेची देणगी मिळते असं नाही. पण ज्यांना बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी मिळालेली आहे ते त्याचा पुरेसा वापर करत नाहीत. तू हे असं ध्येयशून्य निष्क्रिय आयुष्य घालवते आहेस याचं मला नवल वाटतं. आपण जर हाताच्या ओंजळीत पाणी घेतलं तर ते थोड्या वेळात गळून जातं. तुझी बुद्धिमत्ता सुद्धा अशी झिरपून जाईल. एनिवे, मी ज्या संस्कृतीतून आलो आहे ती निराळी आहे. त्यामुळेच सर्व गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. कदाचित हे अशा तऱ्हेनं जगणं तुमच्या संस्कृतीत नित्याचंच असेल. श्रीमतीने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. प्रोफेसर कॉलिन्सही याहून अधिक काही बोलले नाहीत. श्रीमती त्यांना पोहोचवायला आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेली. त्यांची निघण्याची वेळ अगदी समीप आली तेव्हा तिने त्यांच्याकडे नीट निरखून पाहिलं. ते वृद्ध होते, थकलेले होते, पण त्यांचं जीवन शुद्ध, निर्मळ होतं, एखाद्या तपस्वीसारखं. ते तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. ज्ञानलालसेला त्यांच्या आयुष्यात श्वासा इतकं महत्व होतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांनी कधीच वाममार्गाचा अवलंब केलेला नव्हता. त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा फारच कमी होत्या. त्यामुळेच ते प्रत्येक व्यक्तीकडे सहानुभूती आणि अनुकंपेने बघू शकत. श्रीमती आणि प्रोफेसर कॉलिन्स यांचं काहीही नातं नव्हतं. ते दोघे वेगवेगळ्या देशात राहत होते. परंतु आज त्यांनी श्रीमतीबद्दलची आस्था, जी काळजी दाखवली ती पाहून श्रीमतीला स्वतःच्या आईची आठवण झाली. तिचे डोळे भरून आले. तिने हातातली पर्स उघडली आणि त्यातून एक काश्मीरी शाल काढून त्यांच्या हातात दिली. ही तिने त्यांच्यासाठीच आणली होती. सर,
तुम्हाला कधीही थंडी वाजली तर ही पांघरा. मी तुमच्यापासून जरी हजारो मैल लांब राहत असले, तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल जो स्नेह आणि जो आदर आहे, त्याचं स्मरण या शालीकडे पाहून तुम्हाला होईल. श्रीमती, अगं तुझी आठवण येण्याकरता मला या शालीची गरज नाही. कोणतीही हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान विद्यार्थिनी पाहिली की मला तुझी आठवण येतेच. प्रोफेसर कॉलिन्सच्या नावाची घोषणा झाली. त्यांना जाणं भागच होतं. अचानक श्रीमतीने हिंदू रिवाजाप्रमाणे प्रोफेसरांच्या चरणांना स्पर्श करून त्यांना वाकून नमस्कार केला. प्रोफेसर कॉलिन्सना एकदम अवघडल्यासारखं झालं. ते संकोचून गेले, पण त्यांना श्रीमतीची भावना समजली. त्यांनी तिची पाठ थोपटली आणि म्हणाले, बेटा, देव तुझ्या पाठीशी आहे. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.